मध्ये एक अंधश्रद्धा, निष्पत, चाली, रूढी, परंपरा यांनी ग्रासलेल्या महाराष्ट्राला यामधून बाहेर काढण्याचं काम या क्रांतिज्योती सावित्रीबाई. ऐका ना तुम्ही, नाहीतर आवाज मी तर करू का? सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक विचार मुख्यत्वे शिक्षण, समानता, सामाजिक सुधारणा यावर आधारित होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन जातीभेद, लिंगभेद आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी समर्पित केले होते. आता या रणरागिणीचा आज जन्मदिवस, त्या निमित्ताने मी त्यांना सर्वप्रथम पुवार अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरंतर शिक्षणाने काय होतं, सत्य शोधक समाज अशा वेगवेगळ्या स्तरावर काम करण्याचं काम या सावित्रीबाई फुले यांनी केलं. विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये अंधश्रद्धा होती, निरर्थक चाली रूढी होत्या, अन्याय होता, अत्याचार होता, जुलूम होता. ही अराजकता नष्ट करायची असेल तर त्यासाठी एकमेव गोष्ट कोणती, तर ते पाहिजे शिक्षण. आणि हे शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये जुलैच्या वयात 1 जानेवारी 1848 साली पहिली मुलीची शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रवली. आज म्हणून ज्या स्त्रीनं 1848 रोजी जी शिक्षणाची स्त्री मुहूर्तमेढ रवली, विद्यार्थी मित्रांनो, संतांच्या वाणी सांगावं वाटतं. इवलते रोप लावले खाली, त्याचा बोलू गेला गगनावरी, त्याचा बोलू गेला गगनावरी, मोगरा फुलला. ज्या सावित्रीनं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ लावली होती, आज प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीला उल्लेखनीय कार्य काम करतात. याचं यश, त्या यशाच्या पाठीमागलं मूळ रहस्य काय असेल तर ते सावित्रीबाईनं स्त्रियांना दिलेलं शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, अशा या स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी 1 किंवा 2 अशा शाळा काढल्या येतात. या सावित्रीबाई फुलेंनी जवळजवळ 15 शाळा काढल्या आणि स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम, स्त्रियांना ज्ञान देण्याचं काम या सावित्रीबाई फुले यांनी केलं माझ्या. आणि या प्रसंगी हा समाज काय म्हणत होता, या प्रसंगी लोक काय म्हणत होते, कर्मठ अशा लोकांनी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर दगड मारले, ठोडे मारले. पण विद्यार्थी मित्रांनो, मोठे लोक हे मोठेच असतात. आणि हे लोक काय म्हणतात याकडे सावित्रीबाई फुलेनं लक्ष दिलं नाही. अरे हत्ती चलता है और कुत्ते भूखे है, याने समोर ठेवलं आहे आणि आपलं अखंड अविरत अशा प्रकारचं कार्य त्यांनी सातत्याने केलं. विद्यार्थी मित्रांनो,